नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या 3 बातम्यांचा आढावा, तो पण सखोल विश्लेषणासहित। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे कबूतरखान्या संदर्भामधली। आज कबूतरखाना संदर्भामध्ये आज मराठी एकीकरण समिती एकवटलेली आहे। आज कबूतरखाना बंदीच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समितीने मोर्चाची हाक दिली आहे। मराठी एकीकरण समितीच्या वतीने उत्तर देण्यामध्ये आता हे उत्तर देण्यात येणार आहे। दरम्यान या आधीच मराठी एकीकरण समितीला दादर पोलिसांकडून नोटिसा सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। या प्रकरणी आता मराठी एकीकरण समितीने सोशल मीडियावरती सुद्धा पोस्ट करत मुस्कटदाबी होत असल्याचं म्हटलंय। मात्र आता याच आंदोलनावरती प्रतिबंध सुद्धा लावण्यात आलेले आहेत। तर दुसरीकडे हेच होत असताना सुद्धा आता कोर्ट काय निकाल देतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर दुसरी बातमी अशी आहे ती म्हणजे मांस विक्री संदर्भातली। मांस विक्री बंदीच्या मुद्द्याचा आता अजित पवारांनी निषेध नोंदवलाय। कुणी काय खावं यावर बंदी घालणं योग्य नसल्याचं अजित पवार म्हणाले। सोबतच श्रद्धेचा प्रश्न असल्यास चिकन मटणावरती बंदी घातली जाते असं सुद्धा अजित पवार बोलायला विसरले नाहीये। सध्या नाफेडमध्ये तिसरी बातमी आपण पाहतोय। सध्या नाफेडमध्ये सुद्धा कांद्याचा प्रश्न अजून सुद्धा सुटायचं नाव घेत नाहीये। कारण नाफेडकडून सुरू असणाऱ्या कांदा खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या पार्श्वभूमीवरती आता काँग्रेस आक्रमक झाली आहे। नाफेड कांदा खरेदीमध्ये अनियमितता आढळून आल्यानंतर ही कारवाई होत नसल्यानं काँग्रेसनं सध्या बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वात आंदोलनाचा इशारा दिला। या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत आतापर्यंतच्या। एक म्हणजे कबूतरखाना संदर्भातली, दुसरी म्हणजे अजितदादांच्या वक्तव्याची आणि तिसरी म्हणजे कांदा घोटाळा संदर्भातली। आता पहिली बातमी अशी असणार आहे की कबूतरखान्यावरती जे काही कबूतरखाना बंदीचा जो निर्णय देण्यात आलेला होता या निर्णयासंदर्भात या निर्णयाच्या समर्थनार्थ आज मराठी एकीकरण समिती एकवटलेली आहे। काही दिवसांपूर्वी जैन समाजानं या संदर्भामध्ये आंदोलनाची हाक दिलेली होती। मात्र आता अखेर आज मराठी एकीकरण समिती आक्रमक झालेली आहे। कबूतरखाना की वादखाना असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होता। दरम्यान आता दिवसभरातली जी सर्वात जास्त बातमी गाजते ती म्हणजे कबूतरखाना संदर्भातली। कबूतरखाना बंदीच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समितीने मोर्चाची हाक दिलेली आहे। जैन मुनींनी दिलेल्या धमकीला मराठी एकीकरण समिती आज उत्तर देण्याच्या तयारीत आहे। दरम्यान आधीच मराठी एकीकरण समितीला सुद्धा दादर पोलिसांकडून नोटिसा देण्यात आल्यात। या प्रकरणी आता मराठी एकीकरण समितीने सोशल मीडियावरती ही पोस्ट करत मुस्कटदाबी होत असल्याचं म्हटलंय। मात्र आता याच आंदोलनावरती प्रतिबंध लावण्यात आले। तर दुसरीकडे उच्च न्यायालय सुद्धा कबूतरखान्यावरती सुनावणी करणार आहे। त्यामुळे आता निकालाकडे सुद्धा सर्वांचंच लक्ष लागलं। या संदर्भातली माहिती देण्यासाठी आमच्यासोबत 2 आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। एक म्हणजे मनोज दयाळकर आणि दुसरी म्हणजे आमची प्रतिनिधी ज्योत्स्ना आपल्यासोबत जोडली गेली आहे। मी सर्वप्रथम मनोज तुझ्याकडे येतोय। हा सगळा वाद काय आणि आता सध्या मराठी एकीकरण समितीचं आंदोलन कधी सुरू होतंय आणि नेमकी भूमिका काय असणार आहे? नक्कीच सिद्धेश, आपण बघितलं तर कबूतरखान्याचा वाद हा मोठ्या प्रमाणामध्ये आता चिघळत आहे। आज मराठी एकीकरण समितीकडून आंदोलनाचा इशारा दिलेला होता। कबूतरखाना बंद ठेवण्याच्या समर्थनार्थ आपण मिळतं या ठिकाणी मराठी समीकरण एकीकरणाकडूनही आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला होता। सकाळी 10 वाजता हे आंदोलन सुरू होणार होतं आणि आपण या अगोदर बघितलं 6 ऑगस्ट रोजी जैन समाजाकडनं आंदोलन करण्यात आलेलं होतं। संपूर्ण जैन समाज हा रस्त्यावरती उतरलेला होता। कबूतराच्या आपण मिळतं कबूतरखाना चालू ठेवावे यासाठी आपण बघितलं तर जैन समाजाकडनं हे आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि त्यांच्या हातात चाकू सुरी पण होती आणि जे ताडपत्री जी महानगरपालिकेने कबूतरखान्यावरती या ठिकाणी बसवलेली आहे ती तोडली देखील होती आणि त्यानंतर पुन्हा आपण बघितलं तर महानगरपालिकेकडून जी ताडपत्री ती बसवण्यात आलेली होती आणि पुन्हा आपण या ठिकाणी बघितलं तर वाद हा सुरूच होता आणि त्यानंतर कबूतरखाना ट्रस्टकडनं देखील त्या ठिकाणी आपण बघितलं तर एक पोस्टर लावण्यात आलेलं होतं आणि 6 ते 8 वेळेमध्ये कबूतरखान्यांना दाणे टाकू शकतो ही परवानगी मिळाली आहे। पण ही परवानगी लेखी मिळाली नसली तरी तोंडीही मिळालेली आहे असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं।
आता पण या काय संदर्भामध्ये आता कशा पद्धतीनं मराठी एकीकरण समिती आता मुद्दा उपस्थित करते हे सुद्धा बोलणं आणि बघणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीसोबत. तू आमच्यासोबत असाच जोडलेला राहा. मात्र आता यानंतरची या संदर्भातली एक बातमी आहे. उच्च न्यायालय कबूतरखान्यावरती आता सुनावणी करणार आहे. दादरचा कबूतरखाना राहणार की जाणार याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलंय. मी ज्योत्स्ना तुझ्याकडे येतो या बातमी संदर्भात. नेमका आता कोर्ट काय निकाल देऊ शकतं आणि आता अखेर या सुनावणीला कधी सुरुवात होणार आहे? अगदी बरोबर आहे, कारण आपण बघतोय की कोर्टात जी याचिका दाखल केली होती की कबूतरखाना जे आहे ते सार्वजनिक परिसरामध्ये बंद करावे, यामागचं कारण अगदी वैज्ञानिक होतं. कारण आपण बघतोय की दादर असो किंवा ज्या ज्या ठिकाणी मुंबईमध्ये जवळपास 52 पेक्षा अधिक जे आहेत कबूतरखाने आहेत आणि ते सर्व रहदारीच्या ठिकाणी आहेत, सार्वजनिक ठिकाणी आहेत. अशा ठिकाणी जिथे जनसामान्य मुंबईकर जो आहे, जनसामान्य माणूस जो आहे तो अगदी पायी किंवा गाड्यांनी जात असतो आणि त्यामुळे या कबुतरांमुळे जे काही प्रदूषण होतं, जे काही त्यांच्यामुळे अस्थमासारखे आजार होतात आणि अनेक 2-3 आजार जे आहेत ते डॉक्टरांनी सांगितलेले आहेत की कबुतरांच्या जे आहे ते वावरण्यामुळे किंवा आसपास असल्यामुळे अनेक जे आहे जीवघेणे आजार होऊ शकतात. आणि याच संदर्भात जे आहे ती मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती आणि 3 जुलैला यासाठी निकाल सुद्धा देण्यात आला होता. आणि मुंबई महानगरपालिकेने जे आहे ते उच्च न्यायालयाचा आदर करत उच्च न्यायालयाच्या नियमानुसार मुंबईतले सर्व कबूतरखाने, सार्वजनिक ठिकाणाचे सर्व कबूतरखाने जे आहेत ते अशा प्रकारे बंद केले होते, जिथे ताडपत्री लावण्यात आलेली होती आणि बाजूने बॅरिकेड्स टाकले होते. त्यानंतर आपण बघितलं की अनेक ठिकाणी जे आहे ते फिरते कबूतरखाने, म्हणजे लोक अक्षरशः त्यांच्या गाडीच्या टपावर जे आहे ते ट्रेमध्ये दाणे घेऊन कबुतरांना खायला चारत होते. मात्र ते त्याच ठिकाणी, म्हणजे ज्या जे सार्वजनिक ठिकाणी आहे ते त्या ठिकाणी दाणे टाकत होते आणि त्यामुळे एकूणच हा वाद जो आहे तो जास्तीत जास्त चिघळताना पाहायला मिळाला. आणि त्यानंतर जे आहे ते आज पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे आहे याच संदर्भात कबूतरखान्यावरती जर कुणी नियमाचं उल्लंघन केलं तर त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशा प्रकारच्या गोष्टींना घेऊन जे आहे त्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये 3 वाजल्याच्या नंतर सुनावणी होणार आहे. मात्र त्याच पूर्वी अनेक आपण बघितलं की मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या सुनावणी म्हणजे दिलेल्या निर्णयानंतर सुद्धा जे आहे ते अनेक लोकांनी जे आहे ते कबूतरखान्यावरती असलेली बंदी असून सुद्धा कबुतरांना दाणे टाकण्याचा प्रकार केला होता. अनेकांनी ते जे आहेत नियम तोडले होते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने पण ज्योत्स्ना, केली जर होती. आता जर मुंबई आपण एक पोलिसांनी अपडेट पण बघितली कारवाई याच्यामधली, तर असं सांगण्यात येत आहे की ज्या दादरमध्ये जी काही कबुतरं येतात किंवा काही पक्षी येतात यांना दाणे खायला घातल्यानं ही काही कबुतरं नाही आहेत, ही पारवे असल्याचं आता बोललं जात आहे. या संदर्भातले काय माहिती आहे? अगदी तर्कवितर्क जे आहे ते वेगळ्या पद्धतीने लागू होत आहेत. मात्र आपण बघतोय की पारवे आहेत, कबूतर आहेत, मग अनेक काही संघटना त्यांनी म्हटलं की आम्ही कावळ्यांना पण खायला घालणार. त्याच्यामुळे मूळ प्रश्न हा आहे की पक्ष्यांचं सार्वजनिक ठिकाणी, एकाच ठिकाणी हजारो पक्षी बसणार आणि ते जेव्हा उडत असतात किंवा त्यांच्या पंखातून जे काही अनेक कण निघतात त्याच्यामुळे जे आहे अस्थमासारखे आजार निघतात. त्याच्यामुळे जे सार्वजनिक स्थळावरती कुठलेही पक्षी, म्हणजे कबूतर असो, कारण जैन धर्मियानुसार जे आहे ते कबुतरांना दाणे टाकल्याने त्यांच्या धर्मामध्ये तसे सांगितले आहे. मात्र बंदी इथे कबुतरांना दाणे न टाकण्याचा नाहीये. बंदी यासाठी आहे की सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही पक्ष्यांचा इथे जमाव तयार करणं आणि त्यामुळे इतरांना त्याचे प्रदूषणामुळे इतरांचे हाल होणं, याकरता ही जमावबंदी होती. आणि हे वारंवार जे आहे महाराष्ट्र एकीकरण समिती असो किंवा ज्यांनी मुंबई महानगरपालिका असो, यांनी प्रत्येक वेळी हे सांगितलं की हे वैज्ञानिक कारण आहे आणि त्याचमुळे कोर्टामध्ये ही याचिका दाखल करण्यात आली होती आणि नंतर अनेकांनी हे नियम तोडले होते. आता फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो याच प्रकरणासंदर्भात जे आहे. त्यामुळे आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये कोर्ट नेमकं कुठल्या नियमाअंतर्गत कबुतरांना दाणे टाकण्यावरती कारवाई करेल याकडे सर्वांचं लक्ष असेल. मात्र सध्याची दादर कबूतरखान्याची स्थिती जर दाखवायचं झालं तर पुन्हा एकदा मी व्हिज्युअलच्या माध्यमातून आपण दाखवूया की ताडपत्री लावलेली आहे सर्व सार्वजनिक ठिकाणाच्या कबूतरखान्यावरती, बाजूला बॅरिकेड्स लावलेले आहेत आणि महाराष्ट्र एकीकरण समिती जी आता थोड्याच वेळात याच दादरच्या कबूतरखान्याच्या जवळ जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयाच्या समर्थनार्थ जे आहे ते या ठिकाणी आंदोलन, म्हणजे त्यांचं म्हणणं मांडणार आहे. आणि या ठिकाणी काही गदारोळ होऊ नये, कोणतीही अनुचित घटना घडू नये, त्यामुळे मुंबई पोलिसांची कडेकोट सुरक्षा जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तू सोबतच राहा, मी पुन्हा एकदा मनोजकडे जाणार आहे, कारण मनोज आता तिथे उपस्थित आहे. कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून मराठी विरुद्ध जैन असा वाद निर्माण केला जातोय का आता या आंदोलनावरून स्पष्ट होतंय? काय अधिकचे अपडेट्स आहे मनोज?
नक्कीच आपण बघितलं तर सिद्धेश या ठिकाणी जैन समाजाकडनं हे आंदोलन केलं गेलं होतं आणि आपण संपूर्ण बघितलं तर जैन समाज हा रस्त्यावरती देखील उतरलेला होता आणि त्यांनी ताडपत्री जी महानगरपालिकेकडनं लावली होती ती तोडण्यात देखील आलेली होती आणि त्यानंतर याला उत्तर देण्यासाठी आज बघितलं तर मराठी समीकरण एकीकरण यांच्याकडनं हे आंदोलन केलं जात आहे. जे जैन समाजांनी सांगितलं होतं आम्ही या ठिकाणी असणार आणि त्याला उत्तर देण्यासाठी आज हे मराठी एकीकरण समितीकडनं आंदोलन केलं जातं आहे. कारण की त्यावेळी आपण बघितलं तर जैन समाजावरती कोणतीही कारवाई पोलिसांकडनं करण्यात आलेली नव्हती आणि त्यांच्या आंदोलनाला देखील त्या ठिकाणी स्थगिती देण्यात आली नव्हती. पण आपण बघितलं तर या ठिकाणी मराठी एकीकरण समितीकडनं आज आंदोलन केलं जाते आणि त्यांना काल नोटीस देखील पोलिसांकडनं बजावली गेलेली होती आणि त्यामुळे त्यांचं एक म्हणणं आहे की हा दुजाभाव कशाला. त्यामुळे आपण बघू शकतो या ठिकाणी जैन विरुद्ध मराठी एकीकरण समिती असा हा या ठिकाणी आंदोलन म्हणजे दोघांमध्ये वाद हा चालू आहे. कारण की एका ठिकाणी एकाला वेगळा नाही आणि दुसऱ्याला वेगळा नाही या ठिकाणी हे चालू आहे. हे असा पोलिसांकडनं आपण बघू शकतो. कारण की मराठी एकीकरण समितीला काल नोटीस देखील आपण पाठवलेली बघू शकतो आणि त्यावरून त्यांना आंदोलन करू नका असा इशारा देखील पोलिसांकडनं देण्यात आलेला होता आणि त्यानुसार आता संपूर्ण दादर परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त हा ठेवण्यात आलेला आहे. संपूर्ण पोलीस प्रत्येक जागेवरती हे उभे आहेत आणि आपण 10 वाजता हे आंदोलन होणार होतं पण अद्यापही हे आंदोलन सुरू झालेलं नाही आणि आपण या ठिकाणी बघतो जो जैन समाज कबूतर विरोधात आहे म्हणजे त्यांनी कबूतर बंदी ही हटवावी असं जैन समाजाचं उत्तर आहे. पण एकीकडे आपण बघतो मराठी समितीकडनं येते की ही बंदी तशीच ठेवावी आणि त्यासाठी जैन समाजाचं आपण मंदिर बघितलं तो देखील आज पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेलं आहे. त्याचं दार अद्यापही उघडलेलं नाही आणि आपण हा भेटत जैन समाजाचं मंदिर सकाळीच उघडतो पण यावेळी आज आंदोलन होणार आणि त्यानुसार हे आज मंदिर पूर्ण बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण आपण जी कबूतरखाना देखील बघितलं तर संपूर्ण कबूतरखान्याला ताडपत्री ही बसवण्यात आलेली आहे आणि आजूबाजूला संपूर्ण पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे. कारण की 6 ऑगस्ट रोजी संपूर्ण जैन समाज हा रस्त्यावरती उतरेल आणि त्याला उत्तर म्हणून नक्कीच आज मनोज, मराठी त्यामुळे आता एकीकरण या समितीकडनं संदर्भामध्ये हे आता कशा पद्धतीनं या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता निर्णय होतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ज्योत्सना आणि मनोज, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. आपण दुसऱ्या बातमी संदर्भातले अपडेट्स घेऊयात. नंतर आता बातमी आहे नाफेडमधून.